नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण पाहणार आहोत ते सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला काय म्हणतात? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला काय म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो, समजा मी म्हटलं राम आंबा खातो. राम आंबा खातो. आता या ठिकाणी राम हा शब्द आहे, आंबा हा शब्द आहे, खातो हा शब्द आहे आणि याला एक प्रकारचा अर्थ प्राप्त झाला. काय? राम आंबा खातो म्हणजे एक पूर्ण अर्थ त्याला प्राप्त झाला. याला आपण काय म्हणतो? राम आंबा खातो. हे काय आहे? वाक्य आहे. काय आहे? वाक्य आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वाक्य. एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला काय म्हणतात? वाक्य असे म्हणतात. पुढे पहा. पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? पंजाब केसरी हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लाला लजपतराय. लक्षात ठेवा, पंजाब केसरी लाला लजपतराय. पुढील प्रश्न पहा. 0.924 भागिले 7 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, 0.924 भागिले 7 बरोबर किती? तर विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे? आधी व्यवस्थित भागाकार करून घ्यायचा आहे. दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही. आपण ते नंतर पाहायचं. पहा, 924 भागिले 7 पहिल्यांदा करून घ्यायचं. ओके. आता पहा, 7 एक 7, इथं किती उरले? 2 उरले. 7 दुने 14, 7 त्रिक 21, या ठिकाणी 1 उरला आणि 7 दुने 14 म्हणजे 132 आपलं उत्तर आलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, 132 उत्तर आल्यानंतर दशांश चिन्ह किती आहे ते बघायचं. पहा, या ठिकाणी वरती म्हणजे अंशस्थानी दशांश चिन्ह किती आहे? दशांश घरं किती आहे? 1, 2 आणि 3. ओके. खाली किती आहे? खाली काहीच नाही आहे. मग अंशस्थानी 3 घरं आहे. म्हणून आपण काय करायचं आहे? 3 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे कसं पहा, या ठिकाणी 132 आहे की नाही? तर पहा, हे एक घर झालं, हे दुसरं घर, हे तिसरं घर. या ठिकाणी पॉइंट द्यायचा 0.132 हे झालं आपलं उत्तर. लक्षात ठेवायचं आहे. जर अंशस्थानी अंशस्थानी 3 घरं असतील आणि छेदस्थानी काहीच नसेल, मग अंशस्थानी 3 घरं आहे की नाही? मग काय करायचं आहे? अंशस्थानी 3 घरं असल्यामुळं आपण काय करायचं आहे? 3 घरं सोडून आपलं उत्तर पाहायचं. तर पहा, 1 घर झालं, 2 घर झालं आणि 3 घर झालं. म्हणजे 0.132 हे झालं आपलं उत्तर. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 0.132. पुढील प्रश्न पहा. पान उतारा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पान उतारा करणे म्हणजे काय? अपमान करणे. पान उतारा करणे म्हणजे काय? अपमान करणे. पुढे पहा. हात टेकणे म्हणजे काय? हात टेकणे म्हणजे काय? नाईलाजाने माघार घेणे म्हणजे काय? हात टेकणे. पुढे पहा. शोकाचे वर्णन करणारी कविता याला आपण काय म्हणतो? शोकाचे वर्णन करणारी कविता याला काय म्हणतात? तर विलापिका. काय म्हणतात? विलापिका. पुढील प्रश्न पहा. 0.3 गुणिले 0.03 गुणिले 0.003 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, असं उदाहरण आलं की पहिल्यांदा काय करायचं? फक्त पॉइंटचा विचार न करता किती अंक आहे ते लिहून घ्यायचे. 3 गुणिले 3 गुणिले 3 यांचा गुणाकार करायचा. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 9 त्रिक 27. आता बघायचं की दशांश घरं किती आहे पॉइंटच्या उजवीकडे? तर पहा, या ठिकाणी आहे 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे 6 दशांश घरं आपल्याला डावीकडे द्यावी लागणार आहेत. तर पहा,
या ठिकाणी उत्तर किती आलं? 27. म्हणून 27 झालं की नाही? 1, 2, 3, 4, 5, 6 नंतर पॉइंट द्यायचा आणि आपलं उत्तर आलं 0.00027. का? तर या ठिकाणी 6 घरं आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे आहेत. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 0.00027. एकूण घरं किती झाले? तर एकूण घरं आहे 6. म्हणजे 6 घरं डावीकडे आपण काय दिलं? दशांश चिन्ह दिलं. पुढील प्रश्न पहा. पुढील म्हण पूर्ण करा. पी हळद नि हो डॅश डॅश. काय हो? पिवळी हो, गोरी हो, हळदुली हो, शहाणी हो, काय हो? तर पी हळद नि हो गोरी. पी हळद नि हो गोरी. पुढे पहा. उच्च न्यायालयाचे अभिलेख न्यायालय म्हणून स्थान कोणत्या कलमात दिले आहे? प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. उच्च न्यायालयाचे अभिलेख न्यायालय म्हणून स्थान कोणत्या कलमात दिले आहे? तर कलम 215. कलम 215. पुढील प्रश्न पहा. सिंहगडाच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाची नियुक्ती केली होती? पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे तानाजी मालुसरे. सिंहगडाच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांची नियुक्ती केली होती. पुढील प्रश्न पहा. 924 भागिले 0.007 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न आला की प्रथम आपण तो असा करून घ्यायचा. 924 भागिले 0.007. आता काय करायचं? पहिल्यांदा भागाकार करून घ्यायचा, नंतर दशांश चिन्हाचा विचार करायचा. मग 924 भागिले 7. 924 भागिले 7 हे प्रथम करून घ्यायचं. पहा, 7 एक 7. ओके. इथं किती उरले? 2 झाले 22. मग 7 त्रिक 21. 1 उरला. 7 दुने 14. 132 आपलं उत्तर आलं. आता आता काय करायचं? दशांश चिन्हाचा विचार करायचा. वरती दशांश चिन्ह किती आहे? काहीच नाही. तर छेदस्थानी किती आहे? तर 1, 2, 3. विद्यार्थी मित्रांनो, छेदस्थानी किती घरं आहेत? 3 घरं आहेत. म्हणून जे काही आपलं उत्तर आलं त्या उत्तरावर 3 शून्य ठेवून द्यायचे. 1, 2, 3 हे झालं आपलं उत्तर. म्हणून या ठिकाणी उत्तर पहा किती आलं? 1,32,000. 1,32,000 हे झालं आपलं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा हे जे 3 घरं आहे हे जर वरती असते आणि खाली काहीच नसतं तर उत्तर काय आलं असतं? समजा इथं 0.924 असतं तर काय केलं असतं? तर आपण काय केलं असतं? डावीकडे म्हणजे तेवढे घरं आपण दिले असते. म्हणजे काय उत्तर आलं असतं आपलं? तर 0.132 आपलं उत्तर आलं असतं. कारण का डावीकडे आपल्याला तेवढे घरं सरकावे लागले असते. लक्षात ठेवा. अंशस्थानी जर घरं वाढवा असतील तर तेवढं डावीकडे सरकायचं आणि छेदस्थानी जर जास्त घरं असतील तर तेवढे शून्य त्या संख्येवर ठेवून द्यायचे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर 2 नंबर पर्याय. पुढील प्रश्न पहा. कावेरी नदीच्या पाण्याची वाटणी खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांमधील संघर्षाचे कारण ठरले आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. जी काही कावेरी नदी आहे, त्या कावेरी नदीच्या पाण्यावरनं कोणत्या 2 राज्यांमध्ये भांडण चालू आहे, संघर्ष चालू आहे? तर तामिळनाडू आणि कर्नाटक. लक्षात ठेवा, तामिळनाडू आणि कर्नाटक. पुढे पहा. जगामध्ये पहिल्यांदा शेतीची सुरुवात कोणत्या खंडात झाली? कोणत्या खंडात झाली? तर आशिया खंडात झाली. कुठे? आशिया खंड. पुढचा प्रश्न पहा. वायुदाबाचे एकक खालीलपैकी कोणते आहे? वायुदाब. तर मिलीबार. मिलीबार. पुढे पहा. भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? कोण आहेत? पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू. भारताची पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू. पुढील प्रश्न पहा. 0.924 भागिले 0.007 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो,
सुरुवातीला काय करायचं, जे काही दशांश चिन्ह आहे, जे काही पॉइंट आहे त्याचा विचार करायचा नाही, डायरेक्ट भागाकार करायचा. पहा 924 भागिले 7 बरोबर किती उत्तर येणार? तर बरोबर उत्तर येणार 132. आता काय करायचं, जे काही पॉइंट आहे त्या पॉइंटचा विचार करायचा. आता पहा या ठिकाणी 0.924 आहे की नाही? इथं किती घर आहे? 1, 2 आणि 3. ओके. नंतर 0.007 इथं किती घर आहे? 1, 2 आणि 3. म्हणजे अंशस्थानी 3 घर आहे, छेदस्थानी 3 घर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर अंशस्थानी 3 आणि छेदस्थानी 3 म्हणजे समान घरे असतील तर काहीही करायचं नाही. जे उत्तर येणार ते आपलं उत्तर असणार. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 132. 2 नंबर पर्याय लक्षात ठेवा. समजा अंशस्थानी 4 घरं आहे, छेदस्थानी 4 घरं आहे. काहीच करायचं नाही. फक्त भागाकार करायचा. जे उत्तर असणार ते उत्तर असणार. ओके. काहीही करायचं गरज नाही. पॉइंट द्यायची गरज नाही. त्यावर 0 द्यायची गरज नाही. ओके. पुढील प्रश्न पहा. 80 भागिले 8 वजा 4 गुणिले 2 अधिक 5 गुणिले 3 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल, आपण आधी काय करतो? भागाकार करतो. नंतर काय करतो? गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. आता या ठिकाणी 80 भागिले 8 आहे की नाही? तर काय करायचं? यांचा पहिले भागाकार करायचा. 8 एक 8 आणि 8 10 8 0 0 म्हणजे 8 10 80. ओके. नंतर या ठिकाणी 4 आणि 2 चा गुणाकार करू. हे या ठिकाणी जे काही वजा चिन्ह आहे ते तसंच देऊन टाकायचं. 4 दुने किती? 8. नंतर अधिक चिन्ह आहे तसंच ठेवायचं. पुढे गुणाकार करायचा. 5 त्रिक किती? 15. ओके. आता हे सोडवायचं. आता पहा 10 वजा 8 अधिक 15. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम काय करायचं? 10 या ठिकाणी काय आहे? प्लस आहे. 15 काय आहे? प्लस आहे. अगोदर त्यांची बेरीज करून घ्यायची. मग 10 अधिक 15 वजा 8. कारण का? धन एका साईडला घ्यायचं. 10 आणि 15 किती झाले? 25. नंतर वजा 8 जसं आहे तसं. 25 मधून 8 गेले बरोबर किती? 17. 25 मधून 8 गेले 17. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 17. लक्षात ठेवा. अगोदर भागाकार, गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी अशा प्रकारे करायचं आहे. योग्य उत्तर 17. पुढील प्रश्न पहा. अभंगाचे मुख्य प्रकार किती? किती प्रकार आहे? तर 2 प्रकार आहेत. अभंगाचे मुख्य प्रकार 2 आहेत. पुढे पहा. बाजीरावाचा नातू असणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. बाजीरावाचा नातू असणे म्हणजे काय? मिजाजखोर माणूस. बाजीरावाचा नातू असणे मिजाजखोर माणूस. पुढे पहा. गळ्याशी येणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. गळ्याशी येणे म्हणजे काय? गळ्याशी येणे म्हणजे अंगलट येणे. गळ्याशी येणे, अंगलट येणे. शुद्ध शब्द ओळखा. पहा कनिष्ठ, 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 कनिष्ठ. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. लक्षात ठेवा. शब्द पाहून घ्या कसा आहे? कनिष्ठ असा शब्द आहे. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला आहे. पुढचा प्रश्न पहा. चरपट पंजरी या शब्दाचा अर्थ सांगा. चरपट पंजरी म्हणजे काय? तर निरर्थक बडबड. चरपट पंजरी म्हणजे काय? निरर्थक बडबड. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पहा 4 गुणिले 5 अधिक 6 गुणिले 3 अधिक 7 गुणिले 1 याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत ते सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.